शरीराची धावपळ न करता न घाबरता आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं महत्वाचं आहे. तर मित्रांनो बघा, स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळे युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सर्प मित्रमणी. तर बघूया, आज आपण दादांकडे आलेलो आहे. अगोदर त्यांचा परिचय घेऊ. दादा, आपलं नाव काय? केशव भाऊ, गावी गाव रातोडे. बघा, मळ्याची वस्ती आहे मागणे फाट्यावर बघा. तर त्यांच्याकडे बघा एक पाईपाचा कधी मग साप आहे. आजच दिसला, सकाळी दिसला होता, पण तो पिळत गेला होता. तर आज पण बघा, आता त्यांनी एक पाईप ठेवलेला आहे, त्या पाईपामध्ये जाताना पाहिलेलं आहे. तर चला आपण याच पाईपामध्ये ना, तर चला आपण थोडं मोकळ्या साईडला घेऊन जाऊ. अत्यंत विषारी असा इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा जातीय साप आहे. या सापाला धोका वाटल्यास तो चावण्याचा प्रयत्न करतो, अटॅक करतो, फक्त धमकवतो बघा. तर बघा, यांच्याकडे सतत दिसत होता. तर मित्रांनो बघा, असे साप चावल्यास आपण बाबा, भगत, तंत्र मंत्र अशा कोणतीही विद्येत न पडता आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे आणि तिथं वेळेवर उपचार होतो. बघा, मेन गोष्ट आपण घाबरू नये. घाबरल्यानंतर आपलं रक्तस्राव किंवा हृदयाचे ठोके जास्त वाढल्यामुळे रक्तप्रवाह विष लवकर रक्तात भिनलं जातं. म्हणून बघा, शरीराची धावपळ न करता न घाबरता आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं महत्वाचं आहे. तर बघा, अजून एक बघा, साप जो आहे वस्तूकडे लक्ष केंद्रित करतो. बघा, आपण जसं फिरतोय तसं तो फिरतो. याचं कारण बघा, त्याला धोका वाटल्यास त्याच्या आजूबाजूनी बघा तो फिरत असतो. तर या सापाला बघा कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता बघा आपण योग्य प्रकारे या बदलीत टाकणार आहे आणि काही वेळातच आवड हवी असं निसर्ग जंगल असेल तिथं सोडणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि एक महत्वाची सूचना बघा, बिना माहिती बिना प्रशिक्षण कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका, कारण साप एक हा विषारी जीव आहे. चावल्यानंतर मृत्यू हे अटल असतं. योग्य वेळी दवाखान्यात गेलं नाही तर तर बघा, आपण आवड निसर्गामध्ये जाऊ. तोपर्यंत बघा, व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि बघा बेलचं बटन ऑल करून माझी नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर बघायला विसरू नका. चला जंगल. मित्रांनो बघा, एक आवाज हवी असं खूप मोठं जंगल आहे. बघा, आपण काही वेळापूर्वी पकडलेला हा इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा बेबी कोब्रा आहे. बघा, आपण परत जंगलाच्या दिशेने सोडणार आहे. मित्रांनो, साप हा निसर्गाचाच घटक आहे, तो निसर्गामध्ये असला पाहिजे आणि बघा, निसर्गामध्ये गेल्याचा आनंद काही वेगळाच असतो. तो बघा जंगलाच्या दिशेने जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती की बघा, माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवायला, व्हिडिओ काढायला. तर बघा, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बघा, खूप मोठं जंगल आहे, तो त्याच्या पद्धतीने सुरक्षितपणे निघून जाईल. बघा, तुम्हाला वाटलं साप झाडावर चढत नाही, तर बघा तो झाडावर चढलेला आहे. हे बघा, आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने झूम करता येईल तितकं करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, धन्यवाद.